नमस्कार पालकांनो, आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आपण आलो आहोत. उद्या म्हणजेच एप्रिल 10 रोजी आरटीई लॉटरीचा निकाल जाहीर होणार आहे. अनेक पालकांच्या मनात शंका आहे आणि प्रश्नही आहेत की जर उद्या एसएमएस आला किंवा लिस्टमध्ये नाव दिसलं तर नक्की पुढे काय करायचं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत की निवड झाल्यापासून ते शाळेत ॲडमिशन कन्फर्म होईपर्यंत नेमकी प्रोसेस काय असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमची कोणतीही चूक होणार नाही. सर्वात आधी 10 तारखेला सकाळी पालकांना एसएमएस येण्यास सुरुवात होईल. पण लक्षात ठेवा, फक्त एसएमएसवर विसंबून राहू नका. कधीकधी मोबाईल रिचार्ज नसल्यामुळे किंवा नेटवर्क प्रॉब्लेममुळे एसएमएस येत नाही. अशावेळी तुम्ही आरटीईच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ॲप्लिकेशन वाईज डिटेल्समध्ये आपला अर्ज क्रमांक टाकून स्थिती तपासा. जर तुमची निवड झाली असेल तर लॉगिनमध्ये 5व्या नंबरच्या ऑप्शनवर तुम्हाला ॲडमिट कार्ड किंवा अलॉटमेंट लेटर डाउनलोड करण्याचा पर्याय दिसेल. हे अलॉटमेंट लेटर सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज आहे. ते डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून घ्या. तुमची निवड झाली की दुसरी महत्त्वाची पायरी म्हणजे कागदपत्रे तयार करणे. तुम्हाला जी कागदपत्रे अर्जासोबत जोडायची होती ती सर्व ओरिजिनल आणि त्यांच्या झेरॉक्स प्रती तयार ठेवा. यामध्ये प्रामुख्याने मुलाचा जन्म दाखला, रहिवासी पुरावा, उत्पन्नाचा दाखला आणि जातीचे प्रमाणपत्र लागू असल्यास यांचा समावेश होतो. पालकांनो, कागदपत्रांबाबत तुमच्या मनात खूप शंका असू शकतात, म्हणून मी कागदपत्रांच्या सविस्तर लिस्टवर आणि नियमांवर आधीच एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ अजून पाहिला नसेल तर वरती आय बटनमध्ये किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे, तो नक्की बघून घ्या. लक्षात ठेवा, जर तुमच्या कागदपत्रांत थोडीही त्रुटी आढळली किंवा अर्जात भरलेली माहिती आणि कागदपत्रातील माहिती जुळली नाही तर तुमचा प्रवेश रद्द होऊ शकतो. त्यामुळे आताच आपल्या सर्व फाईल्स नीट चेक करून ठेवा आणि काही कमी असल्यास आजच त्याची पूर्तता करा. अनेक पालकांना वाटते की नंबर लागला की थेट शाळेत जायचे, पण तसे नाही. तुम्हाला सर्वात आधी जावे लागेल पडताळणी केंद्रावर. हे केंद्र नेमकं कुठे आहे तर तुमच्या अलॉटमेंट लेटरवर व्हेरिफिकेशन सेंटरचे नाव, पत्ता आणि तिथल्या अधिकाऱ्यांचा मोबाईल नंबर दिलेला असेल. एप्रिल 10 ते एप्रिल 20 या दरम्यान तुम्हाला तिथे जाऊन कागदपत्रांची तपासणी करून घ्यायची आहे. तिथली समिती तुमचे कागदपत्रे तपासेल. जर सर्व माहिती अर्जाप्रमाणे बरोबर असेल तर तुमचा प्रवेश निश्चित केला जाईल आणि तुम्हाला एक कन्फर्मेशन लेटर किंवा पत्र दिले जाईल. जर माहिती चुकीची आढळली तर मात्र तिथेच तुमचा प्रवेश रद्द केला जाऊ शकतो. पडताळणी केंद्राकडून हिरवा कंदील मिळाला की तुमची शेवटची पायरी येते, शाळेत जाणे. तुम्हाला मिळालेली पडताळणी पावती आणि इतर कागदपत्रे घेऊन तुम्हाला ज्या शाळेत नंबर लागला आहे तिथे जायचे आहे. तिथे ही कागदपत्रे सादर केल्यानंतर तुमचा प्रवेश त्या शाळेत कायमस्वरूपी निश्चित होईल. ही सर्व प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे, त्यामुळे कोणतीही शाळा तुमच्याकडे फीची मागणी करू शकत नाही. पालकांनो, यावर्षी 2,88,000 अर्ज आले आहेत आणि जागा फक्त 1,04,833 आहेत. याचा अर्थ जवळपास 1,80,000 मुलांचा नंबर पहिल्या लिस्टमध्ये लागणार नाही. त्यामुळे जर उद्या लिस्टमध्ये नाव नसेल तर गोंधळून जाऊ नका. एप्रिलच्या शेवटी वेटिंग लिस्ट जाहीर होईल. पहिल्या फेरीतील रिक्त राहिलेल्या जागांसाठी वेटिंग लिस्टच्या मुलांना संधी मिळते, त्यामुळे शेवटपर्यंत आशा सोडू नका. तर पालकांनो, ही होती 10 ते एप्रिल 20 दरम्यान चालणारी संपूर्ण प्रक्रिया. कोणाच्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आपल्या चॅनलवर तुम्हाला नेहमी खात्रीशीर माहिती दिली जाते. तुम्हाला काही शंका असतील तर नक्की कमेंट करा. मी प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. ही माहिती इतर गरजू पालकांपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.